लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवाला नंदिनी आता स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिला समोर बघून तर त्याच्या डोळ्यातनं पाणीच येतं. तो त्याच्या झालेल्या चुकांची नंदिनीकडे माफी मागतो. नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, कालपासून मी तुझ्यासोबत खूपच वाईट वागत होतो. तुला काय काय नाही बोललो, खूप काही बोललो आणि त्यानंतर तू माझ्यासाठी ती स्मृतीसुद्धा केली होतीस, त्यालासुद्धा नावं ठेवली. त्यावर तुला मी सॉरीचा मेसेजसुद्धा टाकणार होतो, पण म्हटलं मोबाईलवर आपले इमोशनल समजत नाही. तुला समोर आल्यावर मी प्रत्यक्षात सॉरी बोलणारच होतो, पण हे दीपकने एवढं भयानक प्रकरण केलं आणि जेव्हा आम्ही तुला तसं फासावर लटकताना बघितलं ना, तेव्हा तर मला काय करू आणि काय नको असंच झालं. मला क्षणाला वाटलं की तू माझी साथ सोडून जातेस की काय. आता हे सगळं बोलत असताना जीवा मात्र खूप जास्त रडत असतो. त्याच वेळेला आता नंदिनी जी असते ती जीवाला समजवते आणि म्हणत असते की मला तुमची काळजी कळते. मला वाटतंय की तुम्ही माझी खूप काळजी करताय, कारण मला आता एवढंसुद्धा लागलेलं नाही आहे, तरीसुद्धा मला तुम्ही साध्या कपड्यांच्या घड्यासुद्धा घालू देत नाही आहे. सगळं काही तुम्ही करताय. मग मला माहिती आहे तुम्ही तसे नाही आहात. काहीतरी झालं असेल म्हणूनच चिडला असाल ना. सॉरी काय त्यात राहू दे. पण आता जीवा नंदिनीला बोलत असतो की तू माझ्यापासून लांब गेलीस ना, तर मी काय केलं असतं ना मला खरंच कळत नाही आहे. मला ना खूपच बेचैन होईतला झालेलं. असं बोलून आता तो नंदिनीच्या जास्तच जवळ आलेला असतो, पण हे त्याला कळत नसतं. तर इकडे मात्र नंदिनी आता न राहून जीवाला विचारते, मला आता सांगा की तुम्ही माझ्याबद्दल इतकी काळजी करताय, इतकं सगळं मला बोलून दाखवताय, यामागचं खरं कारण काय आहे? तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात की तुम्ही माझ्यासोबत मैत्री करायला तयार आहात? हे जेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते, तेव्हा जीवा ताडकन नंदिनीकडे पाहतच राहतो. पण जीवा आता या प्रश्नाचं उत्तर काही नंदिनीला देऊ शकत नाही. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.